आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याच्या DGP श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, नवी मुंबईतील माननीय आमदार महोदय गणेशदादा नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे, प्रशांतजी ठाकूर साहेब, मोठे ठाकूर साहेब, पण महेशजी बालदे साहेब, माझे सर्व सहकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व नागरिकगण, पत्रकार बंधू आणि भगिनी, प्रेझेंटेशन माझं लावलं, प्रेझेंटेशन लावायला माझं. सर, गेल्या वर्षभरामध्ये चार्ज घेतल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयामध्ये आम्ही आमच्या टीमने अनेक नवीन इनिशिएटिव्ज या ठिकाणी घेतलेले आहेत. त्या अनेक लोकोपयोगी इनिशिएटिव्जमध्ये अनेक उपक्रम आहेत जे आपण एक्झिबिशन सेंटरमध्ये एक्झिबिशन स्टॉल्सवर बघितलेत. त्यासोबतच प्रोफेशनल पोलिसिंग पर्स्पेक्टिव्हमध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये एक आपला आवडता विषय सर, मिशन कन्व्हिक्शन. मला आठवतं 2015 साली आपण सत्तेत आल्यानंतर लगेच 2015 साली 14 GR काढले होते की आपल्याला पोलिसिंगमध्ये कन्व्हिक्शन पर्सेंटेज कसं वाढवता येऊ शकतं. तेव्हापासून ध्यास घेतलेला, तेव्हापासून आम्ही सुद्धा आपल्या हाकेला साथ देत आम्ही सुद्धा अनेक इनिशिएटिव्ज पोलीस खात्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या DGP मॅडम यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत. आणि त्यातला हा मिशन कन्व्हिक्शनचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये मल्टिपल इनिशिएटिव्ज जे आम्ही सुरू केलेले आहेत ऑलरेडी. त्यामधला पहिला इनिशिएटिव्ह आहे सर नेल्सन सिस्टम. नेल्सन सिस्टममध्ये आपण असं हे बघितलं होतं की जे पोलीस अधिकाऱ्यांवर जो ताण असतो तपासाचा, प्रचंड गुन्ह्यांचा तपास असतो, तर तो तपासाचा ताण कमी करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी बेसिकली एका तपासी अधिकाऱ्याला एका महिन्यामध्ये फक्त एकच गुन्हा तपासाला द्यावा असं आम्ही ठरवलं. आणि त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याकडे येणाऱ्या तपासांची संख्या कमी झाली आणि त्याचा स्वाभाविक त्याचा फोकस तपासावर वाढला आणि त्यामुळे दर्जासुद्धा तपासाचा वाढला. त्यानंतरचं सिस्टम आहे ती म्हणजे iBike, इन्व्हेस्टिगेशन बाईक. ही प्रत्येक जो कुठला गुन्हा घडतो त्या गुन्ह्याला सर्वात पहिले भेट देणारी जी असते ही iBike असते, इन्व्हेस्टिगेशन बाईक. आणि त्यांच्याकडे पूर्ण फॉरेन्सिकनी दिलेलं किट असतं ज्याच्यामध्ये जे काही दुवे आपल्याला घटनास्थळी मिळत असतात ते सायंटिफिकरित्या उचलणे, त्यांना घटनास्थळीच पॅक करणे, सील करणे, या सर्व गोष्टी ह्या iBikeचे कर्मचारी करत असतात. त्यानंतर यथार्थ सिस्टम आहे. त्या यथार्थ सिस्टममध्ये ही एक STQC आणि सर्टिनची सर्टिफाईड म्हणजे जे सायबरमधले जे तज्ज्ञ एजन्सीज आहेत त्यांचे सर्टिफाईड हा प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये प्रत्येक घटनास्थळाचा व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी किंवा साक्षीदारांचे किंवा कंप्लेनंटचे जे काही स्टेटमेंट्स असतात ते संपूर्ण याच्यावर रेकॉर्ड केल्या जातं. टेक्निकल भाषेमध्ये त्याचा हॅश व्हॅल्यू काढल्या जातं आणि ती एकदम टॅम्पर प्रूफ होऊन जाते. त्याची एक कॉपी लागलीच सर्व्हरवर चालली जाते. त्यामुळे इट बिकम्स टॅम्पर प्रूफ. आता जे नवीन 3 कायदे येऊ घातलेले आहेत 1 जुलैपासून, त्याच्यामध्ये तर हे मॅन्डेटरी केलेलं आहे आणि जे आपण ऑलरेडी नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वापरत सुद्धा आहे. तर ही यथार्थ सिस्टम आहे सर.
त्यानंतर ई पैरवीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की आमचे इतके कर्मचारी समन्स देण्यासाठी प्रत्येक घरोघरी पोहोचत असतात आणि इतका मनुष्याचा पण अपव्यय होतो, तर आता टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला इलेक्ट्रॉनिकली आम्ही समन्स पाठवत असतो आणि ते कोर्टाने सुद्धा ग्राह्य धरलेलं आहे आणि नवीन कायद्यामध्ये तर त्याची तरतूदच आहे, त्याच्यामुळे ते 100% ॲक्सेप्टेडच आहे. आणि त्यानंतर जे विटनेसेस आणल्या जातात कोर्टामध्ये त्याच्यासाठी पैरवी रूमसुद्धा आपण ह्या EMC मध्ये सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं साक्षीदाराची उजळणी करून त्यांना तयार केलं जातं जेणेकरून ते योग्य पद्धतीने निष्पक्षपणे साक्ष कोर्टामध्ये देऊ शकतील. नेक्स्ट. त्यानंतर आता हे जे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आपण बघितलं सर, हे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये आमचं प्रत्येक पोलीस स्टेशनचे इतकी मल्टिपल मॅनपॉवर वेस्ट होत होती, ती आता आम्हाला या ठिकाणी आम्ही आपण जर बघितलं तर 3 किंवा 4 कर्मचारी असतात. पूर्ण आयुक्तालयाकरता 3 किंवा 4 कर्मचारी इथे आणि 3 किंवा 4 कर्मचारी NRI मध्ये. दॅट्स ऑल. याच्यासोबतच जी एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी ते ठाण्याला, चरईला किंवा कलिना FSL ला जायचा, रोज एव्हिडन्स घेऊन जायचा. आता त्याची कोणाचीच काही गरज नाही आहे. 20 पोलीस स्टेशनसाठी एकच गाडी आहे, त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर आणि एक कर्मचारी. इतकं मनुष्यबळ आपण, मला आठवतं आपल्या भाषणांमध्ये आपण सातत्याने म्हणतात, मनुष्यबळ असण्यापेक्षा तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवा कर्मचाऱ्यांची, जेणेकरून मनुष्यबळ वाढल्यासारखं होईल. तर हे मनुष्यबळ पण वाचतं आहे, प्लस टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा होतोय, त्याच्यामुळे ओव्हरऑल एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी वाढण्यामध्ये प्रचंड मदत होते. तर त्याकरता हे प्रमाण नावाचं ॲप्लिकेशन आहे. या प्रमाण नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण जी प्रोसेस आहे, घटनास्थळावरून जो काही मुद्देमाल कलेक्ट होतो, तो मुद्देमाल सील झाल्यानंतर मुद्देमाल कारकूनकडे येतो, तिथे त्याच्यावर QR कोड चिपकवला जातो, तिथून तो एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅनमध्ये जातो, तिथून FSL ला जातो, तिथून एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरला येतो, तिथून कोर्टात जातो आणि ह्या सर्व गोष्टी टॅम्पर प्रूफ होतात, कारण तो QR कोडमध्ये इट्स अ कम्प्लीट डिजिटायझेशन ऑफ द प्रोसेस जे आपण या ठिकाणी अचीव केलेलं आहे. इट इज व्हेरी डिफरंट दॅन RFID टॅग, जे नुसतंच ही बॉटल आहे याचं वर्णन हे आहे, ही बॉटल आहे याचं वर्णन, असं नव्हे. ही कम्प्लीट प्रोसेसचं डिजिटायझेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. कुठल्याही मुद्देमालाचा QR कोड आपण जर स्कॅन केला तर आपल्याला कळेल की ती कुठून कुठून कोणी हँडल केलेलं आहे. त्याच्यामुळे चेन ऑफ कस्टडी आणि ह्या सर्व गोष्टी मेंटेन होतो. इंटेग्रिटी ऑफ द एव्हिडन्स इज कम्प्लिटली मेंटेन्ड. त्यानंतर ही एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन ज्याचं आपण उद्घाटन केलं, तर ही एक एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन आहे ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व फॅसिलिटीज आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मुद्देमाल आपण ठेवून FSL ला नेऊ शकतो, इन्क्लुडिंग अ स्मॉल फ्रीज. नेक्स्ट. आणि हे जे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स आहेत ते जुने तर अगदीच म्हणजे हे होतं. वी आर थँकफुल टू सिडको ऑल्सो, की सिडकोनी आम्ही रिक्वेस्ट केल्याबरोबर सिडकोनी आम्हाला एक मोठी जागा NRI पोलीस स्टेशनच्या समोर लीजवर दिलेली आहे, ज्याच्यावर आम्ही ते नवीन एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे. नेक्स्ट. हे पनवेलचं तर आपण बघतच आहात, जुनं आणि नवीन. आणि एक लास्ट आपण जे आता तळोजाचं जे आउटडोअर व्हेकल्ससाठी जे केलेलं आहे ते सुद्धा एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आपण केलेलं आहे. सो ओव्हरऑल आमचा मानस आहे की आपण ह्या सर्व इनिशिएटिव्ज एकत्र करून जे याच्यामधून जे निष्पन्न होणार आहे त्याच्यातून आपला मिशन कन्व्हिक्शन अचीव करून जास्तीत जास्त आरोपींना, जास्तीत जास्त गुन्हेगारांना आपण शिक्षा देण्याचा आपल्या इथे प्रयत्न करणार आहोत. आपण सर, मला कल्पना आहे काय परिस्थिती आहे सर्वत्र, आणि अशा वेळी आपण ॲक्च्युली इतक्या व्यस्ततेमधून आय अंडरस्टँड आणि सिन्सिअरली थँक की आपण 2 तासाचा ट्रॅव्हल करून पुण्यावरून ह्या ठिकाणी आलात
आता इथून परत 1 तासाचा कार्यक्रम करून आपण परत बाय रोड मुंबईला जाणार आहात. आमच्यासाठी आपण सर आपण एवढा वेळ काढला त्याबद्दल शतशः आभारी आहे सर. आणि आपलं जे ध्येय आहे जे गोल आहे ते आम्ही निश्चितच साकारण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.